नमस्कार. देवळाली प्रवरा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 ची सध्या प्रचार फेरी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं सुरू आहे आणि त्या प्रचार फेरीच्या निमित्ताने आम्ही सध्या घरोघर जाऊन या ठिकाणी नागरिकांची भेटी घेत आहोत, प्रचार करत आहोत आणि या निमित्ताने नागरिकांकडनं वेगवेगळ्या समस्या या ठिकाणी ऐकायला मिळत आहे. म्हणजे आजही नागरिकांच्या समस्या ज्या अर्थी शिल्लक आहे त्या अर्थी मागील पंचवार्षिक मध्ये कोणत्याही प्रकारचं काम या ठिकाणी विरोधकांकडनं झालेलं नाही हे याच्यामधून प्रतीत होत आहे. गेले 9 वर्ष सातत्याने आम्ही जनतेमध्ये राहून काम करत आहोत, त्यामुळे नागरिकांच्या समस्याची आम्हाला पूर्णतः या ठिकाणी जाणीव आहे. नागरिकांचा उदंड प्रतिसाद या निमित्ताने महाविकास आघाडीला मिळत आहे. आम्ही ज्यावेळेस आता 9 वर्ष काही मुद्दे घेऊन या ठिकाणी उभं राहिलो, त्याच्यावरती काम करत आलो, त्याच्यावरती आता विरोधकांना उपरती झालेली आहे. कालच एक विरोधकांचा एक व्हिडिओ या निमित्ताने बघायला मिळाला. आता त्यांना समजायला लागलं की देवळाली प्रवारामध्ये हॉस्पिटल नाहीये, देवळाली प्रवारामध्ये एसटी स्टँड नाही, देवळाली प्रवारामध्ये क्रीडांगण नाहीये, देवळाली प्रवारामधले सगळे रस्ते डांबरीकरण केले म्हणतात. तुम्ही चला माझ्या बरोबर 7 नंबरच्या प्रभागामध्ये आणि 7 नंबरच्या प्रभागामध्ये वरखडी वस्तीवरती ज्यावेळेस साई मंदिराकडनं आपण पटेलांच्या घराकडे तिकडे त्या बाजूला निघतो, आजही मुरमाचा खडा त्या ठिकाणी पडलेला नाहीये. थोड्या वेळाने मी त्याचा व्हिडिओ सुद्धा स्वतंत्र या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहे. आणि असं असताना इतक्या खोट्या आश्वासनं आपण देत आलेलो आहोत. त्यांचे जाहीरनामा माझ्याकडे आहे मागील पंचवार्षिकचा, त्या जाहीरनाम्याचीच पूर्तता अद्यापर्यंत झालेली नाहीये. त्यामुळे आता नवीन आश्वासनं देऊन आपण किती लोकांना बोलवू शकता हा तसा प्रश्नच आहे. त्यामुळं जे कुणी आता प्रभागामध्ये येऊन फिरत आहेत, म्हणत आहेत की आम्ही तुमच्या जागा तुमच्या नावावरती करून देऊ, तुमच्या घरकुलांची व्यवस्था आता आम्ही करून देऊ, तुम्हाला घरं आम्ही तुमच्या नावावरती करून देऊ. मग गेले 5 वर्ष सत्ता मागच्या पंचवार्षिकला तुमचीच होती, तुमची कुणी हात धरलेले होते. आज तुम्हाला सुचलंय की देवाभाऊंचा मी नातेवाईक लाडका आहे, तिजोरीच्या चाव्या माझ्या खिशात आहे. अरे मग तिजोरीच्या चाव्या जर तुमच्याकडे होत्या तर अद्यापर्यंत आम्ही जे काही प्रश्न उपस्थित केले गेले 9 वर्ष हे तुमच्याच्याने का झाले नाही? आजही त्या स्विमिंग टँकचं काम पूर्ण झालेलं नाहीये. आजही देवळाली प्रवारच्या जे काही मुळाधारण ते देवळाली प्रवार नवीन पाईपलाईन करायला त्याला निधी नाहीये. आज देवळाली प्रवार व्यायाम शाळेची काय अवस्था आहे, मशानभूमीची काय अवस्था आहे. ज्यावेळेस आम्ही आरडाओरडा करतो त्यावेळेस कुठेतरी जाग येते नगरपालिकेला आणि मग त्याच्यानंतर काम होतात. तुम्ही एकीकडे सांगता की आम्ही देवाभाऊंचे लाडके आहोत, याच्यावरती खरं म्हणजे भाष्य केलं पाहिजे. कारण देवाभाऊंचे लाडके तसे महाराष्ट्रातील संपूर्ण जनता आहे. ज्या पद्धतीने देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री हा काय कोणत्या पक्षाचा नसतो, मुख्यमंत्री हा राज्याचा असतो. त्यामुळं राज्याचे प्रश्न सोडवणं मुख्यमंत्र्यांचा आदर कर्तव्य परम कर्तव्य असतं. आणि ज्यावेळेस विरोधक काही प्रश्न त्या ठिकाणी घेऊन येत असतात, आम्ही तर ते विरोधक स्वतःला समजत नाही, कारण आमचे इथं आमदार आहेत, आमचे खासदार आहेत, त्यामुळे आम्ही तशा अर्थाने विरोधक नाहीयेत. परंतु जर तुम्ही म्हणताय लाडके आहेत तर तुम्ही काय करताय? फक्त वड्याला आलेलं पाणी गावाला दाखवून व्हिडिओच्या माध्यमातून फार काही जलविकास केल्यासारखं दाखवत. अरे आम्ही याच देवाभाऊंच्या मदतीनं वैतरण्याचं 70 टीएमसी पाणी समुद्राला जाणारा अर्ध्या राज्याला या ठिकाणी मिळून दिलेला आहे. याचाही जरा विचार होणं गरजेचं आहे. म्हणजे अर्ध्या राज्याला आम्ही पाणी देतोय, त्यावेळेस तुम्ही एक मोठा गावात भरतात आणि त्याचा व्हिडिओ या ठिकाणी प्रसिद्ध करून खूप असा ऊर बडून घेताय. हे काही कुठेतरी नागरिकांना पटत नाही. आणि देवळाली प्रवारामधले जे काही ओढे नाले भरायचं काम सध्या या ठिकाणी केलं जात आहे, गेल्या 3 ते 4 वर्षापासून सातत्याने आप्पासाहेब ढुसी एकमेव व्यक्ती आहे प्रहारच्या वतीनं त्या ठिकाणी ओझर बंधाऱ्यावरती जाऊन तिथले कुलप तोडायची धमकी देऊन त्या ठिकाणचं ओव्हरफ्लोचं पाणी ओढ्या नाल्यांना या ठिकाणी आणलेलं आहे आणि ओढे नाले भरून घेण्याचं काम केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही खोटे आणि तुम्ही काय सांगताय जलविकास केला. अरे वड्याची माती खाल्ली हे सांगायचं सोडून तुम्ही जलविकास केला म्हणताय. गटरीतलं अर्ध्याच गावाला नाली दिली, तुम्ही लाडके आहात तर मग अर्ध्याच गावाला गटर का? तीही अजून पूर्ण नाही. नगरपालिकेचे कामगार प्रलंबित आहेत, त्यांना द्यायला पैसे नाहीत, मग लाडके कसे? असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी, हे मी बोलत नाहीये, हे जनता आम्हाला सांगत आहे की अरे तुम्ही लाडके आहेत मग तुमचं हे कसं? आणि त्यामुळं आता नागरिक या ठिकाणी बोलता आपल्याला बळी पडणार नाही. एकीकडे तुम्ही म्हणताय मी महिलांच्या डोक्यावर हांडा उतरवला, आप्पासाहेब ढुसला त्या ठिकाणी मुळात रमते त्यावेळेस प्रवारा पाईपलाईन जी आहे त्याच्यावर तर तुम्ही चोरून बाहेरच्या गावांना पाणी देत होता तुम्हाला आमदार होण्यासाठी, ते बंद मला करावं लागले, मला त्याचा भांडाफोड करावा लागला. म्हणून तुम्ही आमच्या घरी दरोडेखोर पाठवले. म्हणजे इथपर्यंत तुमची बदल जाते. आता तुम्ही नागरिकांना म्हणजे विरोधकांना तुम्ही वैयक्तिक टीका टिप्पणीवरती गेलेला आहात. म्हणजे याचा अर्थ प्रचाराला तुमच्याकडे मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीयेत. त्यामुळं महिलांच्या डोक्यावर तुम्ही हंडा नाही उतरवला, तुम्ही महिलांच्या डोक्यात हंडा घातलाय. 400 रुपयाची पाणीपट्टी तुमच्या काळात वाढलेली आहे. का वाढली? 12 ठिकाणी नगरपालिकेच्या मुख्य पाईपलाईनला भोकं पाडून बाहेरच्या गावांना तुम्ही पाणी वाटलं. त्याचे व्हिडिओ आता आप्पासाहेब ढुसी युट्यूब चॅनलला जाऊन बघा, आपल्याला सगळं काही बघायला मिळेल. त्यामुळे आता नागरिकांनी ठरवलेलं आहे की गावातली गुंडागर्दी या ठिकाणी संपवणं गरजेचं आहे. तुमचा जे काही गावाला त्रास होत आहे तो या ठिकाणी थांबवणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही जे काही टोकाच्या पलीकडे जाऊन कामं करता, माझ्या घरी ज्या पद्धतीने दरोडे पाठवले त्याच्यामध्ये आमच्या आई त्याच्यामध्ये दगावलेल्या आहेत.
म्हणजे तुम्ही आता किती लोक आणखीन गावातले मारणार आहात? तुम्ही गावामध्ये आरोग्य सेवा सुधारू शकले नाही, त्याच्यामुळे गावातले किती लोक या ठिकाणी मेलेले आहेत. कोविडचा फार तुम्हाला पुळका आहे. कोविड काळामध्ये आम्ही काम केलं. अरे कोविड काळामध्ये दत्ता कडू आणि आप्पासाहेब ढूस आणि या सगळ्या हेल्प टीमनी त्या सहारा मंगल कार्यालयामध्ये मोफत कोविड सेंटर चालवलं शासनाच्या मदतीने. त्यावेळेस गावात कोण धंदा करत होतं कोविडचा? कुणी लोकांना लुबाडलं, कुणी गावातल्या लोकांचे रस्ते अडवले, कुणी शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी गावात रस्ते अडवून ठेवले. गावातल्या शेतकऱ्यांना माळव तुम्ही त्या ठिकाणी गावात विकत येतो. एक ना अनेक बोलण्यासारख्या गोष्टी आहेत, परंतु त्या आत्ता बोलायची गरज नाहीये. नागरिकांना पूर्ण कळून चुकलेलं आहे. या ठिकाणी आम्ही विकासाच्या गोष्टी करत नाहीये, आम्ही केल्या. आमच्याकडे कोणत्या प्रकारच्या सत्ता नसताना आम्ही काय काय काम केलं याचा जर पाढा वाचायचा ठरवला तर 1 तासही या ठिकाणी पुरणार नाही. म्हणून या ठिकाणी नागरिकांनी आता पूर्णपूर ठरवलेलं आहे की सत्ता बदल करायचा आहे. देवळाली प्रवरा नगर परिषदेमध्ये कोणताही नगराध्यक्ष सातत्याने परत नगराध्यक्ष पुन्हा दुसऱ्यांदा झालेला नाही. त्यामुळं ही त्र्यंबकराजाची गादी आहे. या ठिकाणी खोटं काही चालत नाही, पैसे खाल्लेलं पचत नाही. त्यामुळं आता गावात बदल नक्की होणार आहे. जनतेने मनोमन ठरवलेलं आहे की या ठिकाणी पंजा असेल, कबशी असेल, पाण्याची टाकी असेल, हे काही जे काही महाविकास आघाडी काँग्रेस प्रणित सत्ता आहे त्याच्यामध्ये कृष्णभाऊ मुसमडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे. प्रभाग 7 मध्ये पल्लवी वैभव ढूस आहे, चैतन्य आल्हाट आहे. याचबरोबर महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे प्रहार जनशक्ती व्यक्तिपक्ष असे मित्र पक्षाची जी काय टीम आता या ठिकाणी उभी राहिलेली आहे, याला भरघोस मतांनी नागरिक या ठिकाणी निवडून देणार आहे आणि 10,000 पेक्षा जास्त मतं या ठिकाणी या घटक पक्षाला पडणार आहेत असा विश्वास या ठिकाणी आम्हाला वाटतो. धन्यवाद.